श्री आणि तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते आजच्या नवीन व्लॉगमध्ये. तर आजची व्हिडिओ एक होम रेमेडीशी रिलेटेड आहे आणि ती होम रेमेडी आहे आपल्या हेअरफॉलसाठी आणि हेअर रिग्रोथसाठी. तर खरं तर अशा घरगुती होम रेमेडीज मी खूप ट्राय करत असते आणि मी विचार केला की तुमच्यासोबत त्या सगळ्या शेअर कराव्या, जेणेकरून खूप माझ्यासारख्या महिला किंवा बऱ्याच मुली आहेत की ज्यांची आजकाल रिग्रोथ होत नाही केसांची, प्लस केस खूप गळत आहेत, केस खूप पांढरे झाले आहेत. सो म्हणजे सर्रास सगळ्यांनाच हा इश्यू आहे. तर त्यांच्यासाठी सगळ्यांसाठी खूप हेल्पफुल होईल व्हिडिओ आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि खूप घरगुतीच साहित्य आहे, जास्त काही गोष्टी लागत नाहीत किंवा जास्त कुटाणा पण नाही आहे. सो चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. ओके, तर आता या सगळ्या गोष्टी रात्रीच भिजायला घालून ठेवायच्या असतात, बट मी आज विसरली आहे. तर इट्स ओके. मी आता दोन गोष्टी इथं भिजायला घातलेल्या आहेत आणि त्या 2 तास मी भिजायला घालणार आहे. पहिलं म्हणजे कढीपत्ता आणि दुसरं म्हणजे मेथी दाणे. सो हे सगळं 2 तासानंतर भिजवून घेतलं आहे मी छान. तुम्ही रात्रभर भिजवून घेऊ शकता. त्यानंतर यामध्ये तुम्ही अजून कलंजी असेल तर ती पण ॲड केली तरी चालेल आणि ते नसेल तर थोडासा कांदा बारीक चॉप करून घातला तरी चालेल. आता मेथी सीड्स ह्या छान फुगलेल्या आहेत, छान भिजलेल्या आहेत आणि त्यामध्ये कढीपत्ताही छान भिजलेला आहे. सो ते दोन्ही एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचे आणि छान त्याची अशी पेस्ट वाटून घ्यायची आहे. आता ते जे उरलेलं पाणी आहे, सो ते सुद्धा तुम्ही त्या पेस्ट वाटताना थोडं थोडं ॲड करायचं आहे त्यामध्ये. आणि आता अजून एक इन्ग्रेडियंट्स मी त्यामध्ये ॲड करते आहे. तुमच्याकडे नसेल अवेलेबल तर नाही घातलं तरी चालेल, बट असेल अवेलेबल किंवा ते काही 5 किंवा 10 रुपयालाच मिळते विटॅमिन ईची कॅप्सूल. सो ती तुम्ही नक्की बाय करू शकता. सो ती मी 2 घातलेल्या आहेत इथं. ॲक्च्युली ही पेस्ट मी दोघांसाठी बनवते आहे, मिस्टरांसाठी सुद्धा आणि माझ्यासाठी सुद्धा. मी जसंही आधी मी सांगितलं आहे की ही मेन्स आणि वुमन्स दोघांसाठीही चालतं. सो मी दोघांसाठी बनवते आहे आणि इथं मी 2 विटॅमिन ईच्या कॅप्सूल्स घातल्या. त्यानंतर इथं मी एक थोडंसं ॲलोवेरा जेल घालते त्यात. एक अंदाजे घातलं आहे मी, पण तुम्ही 1 चमचा वगैरे घालू शकता. आता याच्या जागी तुम्ही तुमच्याकडे फ्रेश ॲलोवेरा असेल तर घरी, तर तुम्ही ते पण ॲड करू शकता, ॲलोवेराचं पूर्ण एक पान वगैरे. तर आत्ता माझ्याकडे नाही आहे अवेलेबल, सो मग मी जेलच यूज करते. त्यानंतर इथं अजून एक इन्ग्रेडियंट घातलं आहे मी, ते म्हणजे आपलं नारळाचं तेल म्हणजे कोकोनट ऑइल आपलं पॅराशूटचं. सो तेही थोडं घालायचं जेणेकरून थोडंसं स्मूथ टेक्स्चर येईल त्या पेस्टला, प्लस थोडंसं आपलं मॉइश्चराईज पण होईल आपलं स्कॅल्प. सो हे सगळं छान असं वाटून घेतलं आहे आणि एक छान अशी स्मूथ अशी पेस्ट बनवायची आहे. त्यानंतर इथं मी 2 चमचे दही घातले. दही म्हणजे ज्यांच्या केसात कोंडा वगैरे असतो, सो त्यासाठी दही छान हेल्पफुल आहे. सो ते मी दही ॲड केले आणि आता परत मी पुन्हा छान अशी पेस्ट तयार करून घेतली आहे. सो आता ही पेस्ट डोक्याला लावून घेऊया आपण. आणि असंच टेक्स्चर हवं आहे पेस्टचं, थोडंसं लिक्विडी, थोडंसं वॉटरी. जास्त पण खूप घट्टही नको आहे आणि खूपच रनी टेक्स्चर पण नको आहे. ओके, आता मी इथं यांच्या केसावर लावून दाखवते आहे, बिकॉज माझ्या केसांवर लावताना मला शूट नाही करता आलं. सो मी त्यांच्या केसावर लावून दाखवते आहे आणि हे पूर्ण असे पार्ट्स करायचे केसांचे आणि त्यामध्ये व्यवस्थित बरोबर स्कॅल्पला लावून घ्यायचे. आणि जेव्हा तुम्ही पेस्ट लावताय ना, तेव्हाच एक छान असं 10 मिनटाचा मसाज करायचा आहे, जेणेकरून ते पूर्ण तुमच्या स्कॅल्पला लागेल. बिकॉज आता जेंट्सचे केस तर थोडे पातळ वगैरे असू शकतात, पण आपले लेडीजचे केस थोडे दाट असतात आणि मोठे असल्यामुळे सगळी ती पेस्ट डिरेक्टली स्कॅल्पवर लागते आहे नाही. सो त्यापेक्षा छान असे मसाज केला ना, सो पूर्ण ती जी काही पेस्ट आहे ती आपल्या स्कॅल्पला लागते. आणि आता हा जो पॅक आहे ना, तर तो तुम्ही 1 तासभर किंवा फार फार तर एक 45 मिनटं ठेवला तरी चालेल. आणि अगदीच खूप घाई असेल किंवा कुठे जायचं असेल तर तुम्ही तो अर्धा तासही ठेवला तरी चालेल. काहींना थोडीशी खाज वगैरे येऊ शकते, बिकॉज त्यामध्ये असे घरगुती इन्ग्रेडियंट्स असल्यामुळे थोडंसं खाज वगैरे येऊ शकते काहींच्या स्कॅल्पला.
बट आपण कोकोनट ऑइल घातले त्यामुळे मे बी नाही येणार. बट जर आली तरी त्यावर काही असं हे होत नाही की म्हणजे त्याच्यामुळं काही इम्पॅक्ट होत नाही, इफेक्ट होत नाही आपल्या स्किनवर वगैरे, रॅश वगैरे येत नाही. दॅट इज नॉर्मल. सो येस, अशी मस्त अशी पूर्ण डोक्याला लावून घ्यायची, केसांना पण लावायची, म्हणजे केसांच्या लेंथला पण लावून घ्यायची आहे आणि स्कॅल्पला पण लावायची. त्यानंतर छान मस्त असा मसाज करायचा आहे आणि अर्ध्या तासानी 1 तासानी तुम्ही ती धुवू शकता. ओके, तर आता मी हेअर वॉश केला आहे, प्लस थोडंसं ड्राय पण केलेत केस, म्हणजे सुकवून घेतलेत थोडेसे. आता मला तुम्हाला ही गोष्ट सांगायची आहे की ह्या हेअर मास्कनंतर जेव्हा तुम्ही हेअर वॉश करता, सो तेव्हा फक्त पाण्याने हेअर वॉश करा. आणि जर तुम्हाला कुठे बाहेर जायचं असेल किंवा जर तुम्हाला असं वाटत असेल की थोडंसं चिपचिपीत वाटतं आहे किंवा नको आता मला शॅम्पूच करायचा आहे, तर मग ठीक आहे, तुम्ही करू शकता शॅम्पू. बट मी तर सजेस्ट करेन की ह्या ह्या हेअर मास्कनंतर तुम्ही पाण्यानेच फक्त स्वच्छ पाण्याने हेअर वॉश करा. पण आता अजून एक गोष्ट म्हणजे ह्या हेअर मास्कचे असे पार्टिकल्स केसामध्ये राहतात. जर तुम्ही शॅम्पू केलात तरीसुद्धा पार्टिकल्स तेवढ्या दिवसापुरते राहतातच केसामध्ये. बट दॅट इज ओके. आता थोडेसे आपण होम रेमेडी करतो आहे तर तेवढं तर होणारच. सो पण रिझल्ट खूप छान आहे. तुम्ही बघू शकता एकदम असे सॉफ्ट केस झालेले आहे. तुम्ही फील करू शकताय स्वतःच्या केसांवरती. तुम्ही ट्राय करा आणि तुम्ही बघू शकता की हेअर खूप स्मूथ झाले. त्यानंतर थोडीशी डेन्सिटी वाटते केसांमध्ये, थोडेसे दाट वाटतात केस आणि हेअरफॉल पण लगेच थांबतो. म्हणजे त्या दिवशी तरी हेअर वॉश करताना एकही केस गळत नाही. सो हा इन्स्टंट रिझल्ट पण देतो. आता तुम्हाला हे कधी करायचं आहे तर आठवड्यातून तुम्ही 2दा हा हेअर मास्क यूज करू शकता आणि त्यापेक्षाही जास्त तुम्ही करू शकता. बट कोणत्याही गोष्टीचा अतिरेक नको. सो ही नॅचरल रेमेडी आहे आणि इतका वेळही आजकाल कुणाला आहे की रोजच उठून हे हेअर वॉश करणं, ते केसांना वाटणं, केसांना लावणं. सो मी तर म्हणेल की मी तर असं सजेस्ट करेन की तुम्ही सॅटर्डे संडे वगैरे हे करू शकता, जेव्हा तुम्हाला सुट्टी असती किंवा जे कुणी घरी असतं पण कामातून वेळ मिळत नाही. सो त्यांनी असं आठवड्यातून 2दा केलं तर छान त्याचा फायदा होईल. आता ही झाली ही रेमेडी. तर या रेमेडीबद्दल सांगते की याने हेअरफॉल थांबतो, त्यानंतर हेअर ग्रोथ व्हायला छान म्हणजे मदत होते. आता दुसरी गोष्ट अशी की तुम्हाला वाटत असेल की हे जे पार्टिकल्स आहेत ते निघत नाही आहेत, धुवून त्यानंतर पुसलं कोरडं केलं तरीही निघत नाही आहेत. सो आता जस्ट याला तुम्ही ना हे केलं ना, कोंब केलं ना, म्हणजे केस विंचरले ना कंगव्याने, तरीसुद्धा ते निघून जातात पार्टिकल्स. छान केस पूर्ण ड्राय झाले ना, पूर्ण ड्राय होण्याची गरज आहे. आता हे माझे थोडेसे आतून ओलसरच आहेत, पूर्णपणे ड्राय नाही झालेले, तर ड्रायरने सुकवू शकता. पण मी ड्रायर आता कालच मी हेअर वॉश केला होता एकदा आणि तेव्हा पण मी ड्रायर यूज केला होता. सो सारखं ड्रायर यूज नाही करत. कदाचित मला असं वाटतं त्याने सारखं ड्रायर यूज करणं किंवा स्ट्रेटनर यूज करणं, कर्लर यूज करणं, या सगळ्या गोष्टींमुळे सुद्धा हेअरफॉल होतो. सो त्यामुळे मी तर असं जितकं नॅचरली सुकवता येतील तितकंच सुकवते. सो आत्ता बघा थोडीशी ओली आहेत आणि आता ओल्या केसात खरं तर कोंब करावा नाही, कंगवा यूज करावा नाही. बट आता हे थोडेसे वरून सुकलेत तर हे पार्टिकल्स निघून जावेत म्हणून हेअर कोंब करते. आता हे असं जर कोंब केलं आहे आपण तर ते निघून जातात पार्टिकल्स आणि छान ड्राय झाली ना तर ते निघूनच जातात, पार्टिकल्स राहत नाहीत. बट मी तर सजेस्ट करेन की आज हेअर वॉश केला तुम्ही तर तो सिम्पल पाण्याने करा. दुसऱ्या दिवशी वगैरे तुम्ही शॅम्पू यूज करू शकता. बिकॉज आपण रेमेडी केली आणि त्याच्यावर लगेच शॅम्पूचा इफेक्ट वगैरे नकोच. सो मी सजेस्ट करेन की उद्या वगैरे शॅम्पूनी तुम्ही केस धुवू शकता. आता ही झाली रेमेडी हेअरफॉलबद्दल आणि हेअर ग्रोथबद्दल. अजून मी हेअरफॉल परत केसांसाठी केस असे स्मूथ किंवा सॉफ्ट, सिल्की, प्लस माझे केस असे खूप पांढरे झाले, तुम्ही बघू शकता इथं. सो मला वाटतं हा इशू जवळपास सगळ्याच मुलींना, सगळ्याच बायकांना आहे, कुठल्याही एज ग्रुपमधले असू देत. तर
त्यासाठी सुद्धा मी एक मस्त छान अशी घरगुती रेमेडी घेऊन येणार आहे, तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो स्टे ट्यून आणि माझ्या सगळ्या व्हिडिओ बघत राहा, खूप हेल्पफुल असतील. बिकॉज हे मी माझ्यावर स्वतःवर ट्राय करते आहे आणि मी ही खूप दिवसापासून हेअरफॉल परत हेअर ग्रोथ थांबली आहे. सो ह्या सगळ्या खूप इश्यूंना फेस करते आहे. सो मला असं वाटतं की मी जर माझ्यासोबत तुम्ही हे जर ट्राय केलं तर नक्कीच फायदा होईल. आणि मला ही छान रिझल्ट दिसलेत ह्या रेमेडीचे. मी दुसऱ्या लोकांनी यूज केलेले सुद्धा पाहिलेत आणि त्यांच्या केसांवर पण खूप छान रिझल्ट पाहिला आहे. म्हणूनच मी माझ्या केसांवर ट्राय करते. अदरवाईज मी माझा 1000% विश्वास बसत नाही ना, तोपर्यंत मी माझ्या स्किनवर आणि केसांवर असं काहीही ट्राय करत नाही. त्यामुळे माझा विश्वास बसला आहे म्हणूनच मी तुम्हाला सजेस्ट करते आहे. सो हा हेअर मास्क नक्की करून बघा आणि काय रिझल्ट आले ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा, किंवा कसा वाटला तेही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. भेटूयात आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये पण मी छानशी रेमेडीज घेऊन येणार आहे. सो तीही तुमच्यासाठी हेल्पफुल असेल. तर चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय, टेक केअर.